तर आज आहे रामनवमी. सकाळी सकाळी आम्ही तिघे पण उठून मस्त रेडी झालो आणि मी माझी घरची देवपूजा करायला घेतली. देवपूजा करत असले की मधात पिल्लूची लुडबुड असणे ही इम्पॉर्टंटच. मला फूल दे, माचीस दे, अगरबत्ती दे, काही ना काही तसं चालूच असतं. कुंकू नाही लावलं की पूजा केल्यासारखं बिलकुल वाटत नाही. इकडे मी छान अवीला आणि पिल्लूला पण छान टिक्का लावला. दोघेही किती छान दिसत होते. घरातली सगळी कामे झाली होती. जे जे पण झालं होतं, झाडून पोछा मारून पण झालं होतं. फक्त आता एका माणसाची वाट होती, तो म्हणजे आमचा दूधवाला भैया, जो अजून आलेला नाही होता. रोज वेळेवर येतो पण आज नाही आला. थोडी वाट पाहिल्यावर दादा आले. आम्ही आमचं दूध घेतलं आणि ते तसंच न उकळता फ्रीजमध्ये ठेवून दिलं, कारण आम्हाला जायचं होतं मंदिरात. मंदिरात पोचलो आणि छान असा झुला बांधलेला होता रामलल्लाचा. छान कीर्तन पण चालू होतं. बाजूलाच हनुमानजीचं पण मंदिर आहे, विठ्ठल रुक्माईचं पण मंदिर आहे आणि शिवजीचं पण मंदिर आहे. आम्ही छान दर्शन केले आणि आज मंदिरात महाप्रसाद होता. तर बघा इथे छान महाप्रसाद रेडी आहे. पण महाप्रसादाला 1 तास वेळ होता आणि पिल्लूच्या झोपायची वेळ झाली होती, म्हणून आम्ही घरी परतलो. आल्यावर पिल्लूला छान झोपवलं आणि मग मी माझा स्वयंपाकाला लागले. आज छान शेवभाजी आणि पराठे बनवले होते. पिल्लू उठलं होतं म्हणून पिल्लूला परत झोपायला गेली. तेवढ्यात अवीने 2-4 पोळ्या टाकल्या. प्लीज इग्नोर द शेप. त्याला परत झोपवलं आणि परत मी माझा स्वयंपाक कंप्लीट केला. अवीला छान गरम गरम जेवायला दिलं, कारण त्याला खूप भूक लागलेली होती. आणि एकदा चेक केलं की पिल्लू झोपलेला आहे की नाही. तो झोपला होता, म्हणून मी पण छान निवांत जेवण केलं. आणि हो, भाजी खरंच खूप छान झालेली होती. परत पिल्लू उठलं आणि त्याला भूक लागली होती, म्हणून त्याला जेवण खाऊ घातलं. असा संपला आमचा दिवस. बाय.